आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाची हत्या, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। नंदुरबार शहरात 16 सप्टेंबर 2025 रोजी जयेश राजू भिलवळवी या आदिवासी युवकाची चाकूने भोसकून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा आदिवासी जनता फाउंडेशनने तीव्र निषेध केला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार 16 सप्टेंबरच्या रात्री नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीमध्ये सूर्यकांत सुधाकर मराठे आणि त्यांच्या साथीदारांनी जय वळवी यांच्यावर हल्ला केला। यावेळी चेतन चौधरी नावाचा एक पोलीस कर्मचारी ही घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हल्ल्यानंतर 11 सप्टेंबर रोजी जय वळवी यांचा मृत्यू झाला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे। तसेच दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून जय वळवी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची विनंती केली आहे। तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संसारे यांनी हे निवेदन स्वीकारले। यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण भाऊ चौरे, गणेश गावित, चेतन चौधरी, पप्पू चौरे, विजय गांगुर्डे, मनोहर बागुल, अनिल चौधरी, अनिल सोनवणे, संदीप भोये, रंजन वळवी आणि पिंपळनेर परिसरातील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते। या घटनेच्या निषेधार्थ 24 सप्टेंबर बुधवार रोजी साक्रीसह पिंपळनेर शहरवासियांनी बंदची हाक दिली आहे। जय आदिवासी। आज पिंपळनेर पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधव पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे मागच्या 2 दिवसाआधी नंदुरबार येथे आमचा आदिवासी बांधव जयभाऊ वळवी यांचं गट नियोजित अशी हत्या करण्यात आली। ही हत्या म्हणजे पूर्ण आदिवासी समाजाला चटका लावून गेलेली आहे। तरी सर्व समाज बांधव हा रस्त्यावरती उतरलेला आहे। ही हत्या म्हणजे आमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे। त्यामुळे आम्ही सर्व पिंपळनेर क्षेत्रातील आदिवासी बांधव पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलोय। निवेदनामध्ये म्हटले की जो आरोपी आहे त्याला फक्त कठोर शिक्षा न होता त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि जो त्याच्यासोबत जो पोलीस अधिकारी होता त्याला निलंबित व कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे ही आमची सर्व आदिवासी समाजाची मागणी आहे। ही हत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे जमा झालेलो आहेत। जयभाऊ वळवीला न्याय मिळालाच पाहिजे। जयभाऊ वळवीला न्याय मिळालाच पाहिजे। या घटनेचा जाहीर निषेध आरोपीला फाशी मिळायला पाहिजे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। जय आदिवासी। आज आपला समाजसेवक सारखा मित्र जय बाबा हा नंदुरबारी रहिवासी असल्यामुळे तिथं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदिवासी पोरांना तिकडे काही अडचण राहू तो आपल्याला पाठिंबा देत राहे। अहोरात्री पाठी केव्हाही फोन केला आपल्या सुख दुःखाला हजर राहायचा तो प्रत्येक ठिकाणी। आज त्याचा घात झालेला आहे। एवढा 2 दिवशी मागे पूर्वी तर तिथं हत्येचा कांड बघताना असा विषय दिसतोय की जसा समाजावर तो घात झालेला आहे की आपल्या समाजासाठी तो कुठेही तात्पर्य उभा राहायचा, त्याच्यावर घात झाला म्हणजे तो आपल्या समाजावर घात झाला असं समजून आम्ही इथं पिंपळनेर पोलीस स्टेशन आजूबाजूचे खेड्यातले लोक आणि पोरं येऊन आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलेलो आहोत। हा माणूस आमच्यासाठी समाजसेवक नाही, आमच्यासाठी आमचा मोठा भाऊ आणि आमचा समाज रक्षक असं आम्ही मानण्यात आले होतं। एका तरुण आदिवासी मुलावर एक प्राणघातक हमला करून पूर्ण कारस्थान रचून त्या मुलाची चाकू मारून हत्या करण्यात आली आणि तो उपचारासाठी दवाखान्यात गेला असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। आणि या घटनेमुळे संपूर्ण आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरला आहे। ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे हे निंदनीय आहे। त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची सर्व संघटनांच्या आदिवासीच्या वतीने आमची मागणी आहे। त्याला कठोरातली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आदिवासींवर असा कोणत्याही प्रकारचा हमला होणार नाही ही आमची मागणी आहे। धन्यवाद।